नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार बघितल्यानंतर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट हा जो काही घटक आहे तर तो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत. भारतीय राज्यघटनाकारांनी घटनेच्या चौथ्या भागामध्ये कलम 36 ते 51मध्ये काही अधिकार, काही तत्व भारताच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक तत्वे म्हणून येणाऱ्या काळासाठी उपयुक्त असे तत्वज्ञान म्हणून, मार्गदर्शक तत्वे म्हणून ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट म्हणून भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागामध्ये ते समाविष्ट केलेले असले आपण दिसतात. आणि या तरतुदींच्या, या तत्वांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मानव अधिकारांचं संरक्षण तिथं होत असलेलं आपल्याला दिसतं. आजपर्यंतच्या 70 वर्षाचा जो काही भारतीय लोकशाहीचा प्रवास इथे राहिलेला आहे, तर या तत्वांच्या, या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेटच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मानव अधिकारांची पायाभरणी तिथे झालेली असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आज आपण राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी की आहे, तर हा घटक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट जे की आहे तर ते इथे अभ्यासणार आहोत. भारतीय लोकशाहीच्या प्रस्थापनेबरोबरच सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी सांगितलेला कार्यक्रम म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे होय. भारतामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही, आपल्या समाज व्यवस्था, आपण अगदी प्राचीन कालखंडापासून तर मध्ययुगीन कालखंडापर्यंत ब्रिटिश यांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित होण्यापर्यंत भारतातल्या समाज व्यवस्थेचं विवेचन केलं तर अनेक सामाजिक चाली, अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढीने आपली जी काही समाज व्यवस्था आहे तर ती भरलेली किंवा तिला गालबोट लागलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मानवाला अमानवाप्रमाणे वागणूक देणारी आपली जी काही सामाजिक व्यवस्था होती तर ती सोडून आपल्याला लोकशाही समाज व्यवस्था आपल्याला जर कधी उभारायची असेल तर त्यासाठी इथे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपल्याला त्याचा अंगीकार केलं अत्यंत आवश्यकता असलेलं आपण दिसतं. खऱ्या अर्थाने आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना आपल्याला जर करायची असेल तर त्यासाठी आपल्याला राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वांचे अत्यंत आणि नितांत अशी आवश्यकता तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात कलम 36 ते 51मध्ये ती समाविष्ट करण्यात आलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक लोकशाही राज्याचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील सर्व स्पर्शीय कार्यक्रम या शब्दात मार्गदर्शक तत्वांचा गौरव तिथे केलेला असल्याचं आपण असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी की आहे तर त्याविषयी आधुनिक लोकशाही राज्याचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील सर्व स्पर्शीय कार्यक्रम असं त्या अशा या शब्दामध्ये मार्गदर्शक तत्वांचा गौरव करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं केलेलं असलं आपण दिसतं. आणि मग यावरून घटनेतील हा जो काही भाग आहे, मार्गदर्शक तत्व जे काही आहेत तर त्याचं स्थान तिथं अधोरेखित होत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, आजच्या या तासाच्या माध्यमातून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी काही आहे तर ती अभ्यासण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. आपण बघूया राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण. भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात कलम 36 ते 51मध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिली असून त्याचे वर्गीकरण पुढील पद्धतीने ते करता येतं. खालील त्याचे जे काही वर्गीकरण आहे समजून घेण्यासाठी आपल्याला 5 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण तिथं करता येतं. आर्थिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे, सामाजिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे, राजकीय स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे, न्यायालयीन स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे आणि परराष्ट्रासंबंधीचे मार्गदर्शक तत्वे जी काही आहे तर अशा 5 घटकामध्ये, 5 प्रकारामध्ये आपण या राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन जे काही आहे तर ते आपण इथे करू शकतो. आणि त्या आधारे आपण हे जे काही तत्व आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न इथे करूयात. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया आर्थिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे. भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात, चौथ्या प्रकरणात कलम 39, 41, 42 आणि कलम 43 ते आणि व कलम 48मध्ये देण्यात आलेली
मार्गदर्शक तत्व आर्थिक स्वरूपाची जी काही मार्गदर्शक तत्त्वे आहे तर ती पुढीलप्रमाणे. कलम 39 नुसार स्त्री पुरुष सर्व नागरिकांना उपजीविकेचा पुरेसे साधने उपलब्ध होण्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न तिकडे राज्याकडून केला जात असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे भारतातील कोणतीही व्यक्ती असो, स्त्री असो का पुरुष असो, तर सर्व नागरिकांना त्यांच्या उपजीविकेच्यासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी साधने उपलब्ध करून देण्याचा हक्क हा कलम त्यांना इथे दिला जात असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर ज्यामुळे सर्वांचे कल्याण साध्य होईल अशा पद्धतीने समाजाच्या भौतिक साधनांची मालकी आणि नियंत्रण याचे वाटप करण्यात यावे. ज्यांच्यामुळे समाजाचा सर्वांचाच कल्याण होईल, सगळ्यांचाच विकास तिथे साध्य जाईल, तर त्यासाठी समाजाच्या भौतिक साधनांची जी काही मालकी आहे आणि नियंत्रण आहे तर याचं वाटप तशा पद्धतीने व्हावं अशी सुद्धा तरतूद या आर्थिक स्वरूपाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेली असल्याचं दिसतं. नंबर 3, स्त्री पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन मिळवून देण्याचा प्रयत्न तिथं करण्यात यावा असं सुद्धा इथं मार्गदर्शक देण्यात आलेलं असल्याचं दिसतं. नंबर 4, समाजाच्या हितास बाधक ठरेल आणि संपत्ती व उत्पादनाची साधने यांचे केंद्रीकरण होईल अशा प्रकारची आर्थिक व्यवस्था निर्माण होणार नाही अशी दक्षता घेण्यात यावी असं सुद्धा एक मार्गदर्शक इथे सुचवण्यात आलेलं असल्याचं दिसतं. समाजाच्या हितास बाधक ठरेल, समाजाच्या हिताच्या वर मर्यादा येतील, त्याच्यावर आड येईल, संपत्तीचे आणि उत्पन्नाच्या साधनाचे केंद्रीकरण होईल अशा प्रकारच्या आर्थिक व्यवस्था निर्माण होणार नाहीत अशी दक्षता इथे घ्यायचं काम इथं करावं असं सुद्धा तिथं सुचवल्या गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. 5 नंबर, स्त्री पुरुष कामगारांचे आरोग्य आणि शक्ती तसेच मुलांचे कोवळे वय याचा दुरुपयोग केला जाणार नाही असं सुद्धा इथं हे मार्गदर्शक इथं सुचवत असल्याचं आपल्याला दिसतं. आर्थिक गरजेपोटी नागरिकांना त्यांचे वय व शक्ती यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडणार नाही असा प्रयत्नसुद्धा राज्याकडून तिथे केला जावा असं एक मार्गदर्शक इथे जाणीवपूर्वक ते इथं समाविष्ट केले गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. शेती, उद्योगधंदे व इतर व्यवसाय क्षेत्रातील कामगारांना पुरेसे काम, वेतन, राहणीमानाचा योग्य दर्जा आणि विश्रांती तसेच सामाजिक सांस्कृतिक संधी याची हमी देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्याची काळजी राज्याकडून घेतली जाईल असं सुद्धा इथे निर्धारित केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसतं. राज्य आपली आर्थिक क्षमता आणि विकास यांच्या मर्यादेत काम मिळण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, बेकारी व म्हातारपण, आजारपण, अपंगत्व यासारख्या अवस्थेतील लोकांसाठी सार्वजनिक मदत मिळवण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी परिणामकारक उपाययोजना तो करेल. समाजातील जे काही वंचित घटक असतील, उपेक्षित घटक असतील तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सुद्धा तत्त्व इथे समाविष्ट केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसतं. त्यानंतर कामाच्या ठिकाणी न्याय व माणुसकीची परिस्थिती निर्माण करण्याची तसेच प्रसूती सहाय्य म्हणून द्यायची व्यवस्था राज्याकडून करण्यात येईल. त्याचबरोबर उद्योगधंद्याच्या व्यवसायात कामगारांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने राज्याकडून आवश्यक ती पावले उचलल्या जातील. ग्रामोद्योग, कुटीर उद्योग यांना उत्तेजन दिले जाईल अशा प्रकारची आर्थिक स्वरूपाची जी की मार्गदर्शक तत्त्वे आहे तर ती इथे समाविष्ट केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतात. त्यानंतर सामाजिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्त्वे. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या प्रकरणात कलम 45, 46, 47 आणि 49 मध्ये सामाजिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्त्वे तिथं दिलेली असल्याचं दिसतात. ती पुढीलप्रमाणे. लोकांच्या कल्याणासाठी ज्या सामाजिक व्यवस्थेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय असेल अशी व्यवस्था निर्माण करून ती टिकवण्याचा प्रयत्न तिथं करता येईल असं याला इथे सामाजिक मार्गदर्शक तत्वामध्ये त्याचा समावेश तिथं केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर 2, जनतेतील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धनासाठी राज्य विशेष काळजी घेईल व सामाजिक न्याय व पिळवणूक यापासून त्यांचे संरक्षण करेल. नंबर 3, राज्य आपल्या जनतेच्या आहाराच्या पौष्टिक दर्जा वाढवण्याकडे आणि त्याच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याकडे विशेष लक्ष देईल. यासाठी सुद्धा सामाजिक मार्गदर्शक तत्वामध्ये
उद्घोषणा तिथे केल्या गेलेल्या असल्याचं दिसतं. आरोग्याला हानिकारक असणारी मादक पेय, औषधे यावर बंदी घालण्यासाठी राज्य विशेष प्रयत्न करेल असं सुद्धा तरतूद त्यामध्ये केल्या गेलेली असल्याचं दिसतं. बालकांची निकोप पद्धतीने आणि स्वतंत्र वातावरणात वाढ व्हावी याकरिता त्यांना संधी व सवलती देण्यासंबंधीच्या धोरणाचा राज्य पाठपुरावा करेल. त्याचबरोबर राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत 14 वर्षाखालील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची व्यवस्था तिथं करेल असं सुद्धा या सामाजिक तत्वामध्ये इथे ते समाविष्ट केले गेलेले असल्याचं आपल्याला दिसतात. नंबर 3, राजकीय स्वरूपाची मार्गदर्शक तत्त्वे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 व कलम 50 मध्ये राजकीय स्वरूपाची मार्गदर्शक तत्त्वे तिथं प्रदान केले गेलेले असल्याचं आपल्याला दिसतात. त्यामध्ये नंबर 1, ग्रामपंचायतीची स्थापना करून स्वयंशासनाचे घटक म्हणून त्यांना काय करता येईल इतपत सत्ता आणि अधिकार मिळवून देण्यासाठी राज्याकडून पावले उचलली जातील असं या स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी पंचायत राज व्यवस्थेच्या उभारणीविषयी कलम 14 तिथं ते मार्गदर्शन करत असल्याचं आपल्याला दिसतं. कलम 50 नुसार शासन व्यवस्थेतील न्यायदान यंत्रणा प्रशासकीय यंत्रणेपासून वेगळी करण्यासाठी उपाययोजना तिथं केल्या जातील असं इथं कलम 50मध्ये तिथे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शनाचा समावेश तिथं केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 4, न्यायालयीन स्वरूपाची मार्गदर्शक तत्त्वे. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागातील कलम 39 ते 44, कलम 39 व कलम 44मध्ये न्यायालयीन स्वरूपाची मार्गदर्शक तिथं दिलेली आहे. कलम 39मध्ये वैधानिक व्यवस्थेची कार्यपद्धती न्यायिक अभिवृद्धी व्हावी व अशी बनवण्याचा प्रयत्न राज्याकडून केला जाईल. तसेच राज्य लोकांना मोफत कायदेविषयक साहाय्य मिळवून देईल, जेणेकरून कोणत्याही नागरिकाला आर्थिक किंवा अन्य प्रकारच्या दुर्बलतेमुळे न्याय प्राप्त करून घेण्यास संधीपासून वंचित राहावे लागणार नाही अशी तरतूदसुद्धा इथे केल्या गेलेली असल्याचं आपणास दिसतं. संपूर्ण भारतीय प्रदेशात नागरिकांसाठी समान नागरी कायदा करण्याच्या दृष्टीने राज्य प्रयत्नशील राहील असं सुद्धा तरतूद केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि शेवटचं नाही अतिशय महत्त्वाचं, परराष्ट्र संबंधीची मार्गदर्शक तत्त्वे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51मध्ये परराष्ट्र संबंधीची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारत कशा पद्धतीने कार्य करताना ही जी काही परराष्ट्र संबंधीची मार्गदर्शक तत्त्वे आहे तर त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपलं धोरण तयार करेल असं घटनाकाराने तिथे एक पथदर्शक तिथे घालून देण्याचं काम तिथे केले गेलं असलं आपण दिसतं. नंबर 1, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता याची वृद्धी करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. नंबर 2, जगातील राष्ट्रामध्ये न्याय, परस्पर आदर, संबंध प्रस्थापित करण्यासाठी राज्य प्रयत्नशील असेल. नंबर 3, आंतरराष्ट्रीय कायदा व तहातील बंधने याचा आदर राखला जाईल व अशा पद्धतीने जगातील संघटित लोकसमूहांना आपापसात व्यवहार करता यावा याकरिता प्रयत्न करता येईल असं सुद्धा हा तत्व याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलेलं असतं. आंतरराष्ट्रीय वाद लवादामार्फत सोडवण्याचा उत्तेजन देण्यात येईल. याचबरोबर आपण आता बघूया मार्गदर्शक तत्वांचे मूल्यमापन. भारतीय राज्यघटनेत राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जी की आहे तर ही कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी उपयुक्त असली तरी त्यात पुढील काही त्रुटी आढळत असल्याचे आपणास दिसतात. त्यामध्ये 1, कायदेशीर बंधन नाही. मार्गदर्शक तत्त्वे ही जी की आहे तर यावर कोणत्याही प्रकारचं कायदेशीर बंधन तिथं नसल्याचं आपणास दिसतं. याला न्यायालयीन संरक्षण प्राप्त नसल्याचं आपणास दिसतं. हा फक्त काय आहे तर हे एक सल्लात्मक मार्गदर्शन असल्याचं आपणास दिसतं. म्हणून हे कायदेशीर बंधनाचा अभाव हे पहिली टीका याच्यावरती ते केले जात असले आपणास दिसते. केवळ आदर्शवादी तत्त्वे ही मार्गदर्शक तत्त्वे व्यवहार्य नसून ती केवळ आदर्शवादी तत्त्वे तिथं ठरलेली असल्याचं आपल्याला दिसतात. म्हणजे ही तत्त्वे जी की आहे तर ही कधीही प्रत्यक्षामध्ये ती मोठ्या प्रमाणात तिचा वापर होत नाही. ती फक्त पुस्तकी तत्त्वज्ञान आहे अशा प्रकारची टीका तिथं मोठ्या प्रमाणात केली जात असं आपल्याला दिसतं. कालमर्यादेची बंधन नाही. मार्गदर्शक तत्त्वाच्या अंमलबजावणीची कोणतीही कालमर्यादा शासनावर बंधनकारक नसल्याने त्याचा उपेक्षित परिणाम तिथं होत असल्याचा आपल्याला दिसतो. 5 नंबर,
मार्गदर्शक तत्वामध्ये भावनिक शास्त्रीय दृष्टिकोनाची गुंतागुंत तिथं झालेली असं आपणास दिसून येते. मार्गदर्शक तत्वामधील वरील त्रुटीमुळे घटना समितीचे सभासद नसरुद्दीन यांनी मार्गदर्शक तत्वे ही 2 जानेवारीला मोडली जाणारी नव्या वर्षाची शपथ आहे अशी टीका त्यावरती केली असं नसतं. के.सी. शहा यांनी मार्गदर्शक तत्वांवर टीका करताना त्याची खात्यावर पैसे जमा नसल्यास बँकेचा चेक अशी संभावना व्यक्त केली असल्याचं आपल्याला दिसतं. के.सी. व्हियर यांनी कायदेशीर पाठबळ नसलेला जाहीरनामा या शब्दात त्यावर टीका केलेली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशा पद्धतीने हे जे काही मार्गदर्शक तत्व आहे तर यावर वरील प्रकारच्या टीका तिथं होत असल्याचं आपणास दिसतात. असं जरी असलं तरीसुद्धा मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व हे कमी होत नाही. म्हणून मार्गदर्शक तत्व खालील कारणांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त तिथं असल्याचं आपल्याला दिसतात. हे कोणकोणते त्याचे महत्त्व आहे तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून घटनाकारांनी जगासमोर किंवा राज्यासमोर सतत कर्तव्याची जाणीव उभी केलेली असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 2, मार्गदर्शक तत्वांना कायदेशीर संरक्षण नसले तरी सामाजिक हितासाठी न्यायालयाचे सुद्धा ते नैतिक कर्तव्य तिथं ठरत असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 3, मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणे हे शासनावर बंधनकारक नसले तरी शासन हे लोकसभेस जबाबदार असल्याने लोकसभेचे सदस्य हे जनतेप्रती जबाबदार असल्याने जनता मार्गदर्शक तत्वांशी अंमलबजावणी करण्यास शासनाकडून तिथं भाग पाडू शकत असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 3, घटना ही शासनावर बंधनकारक असल्याने घटनेतील मार्गदर्शक तत्वांकडे शासन डोळे झाक करू शकत नसल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 5, राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वामध्ये सक्तीचे शिक्षण, रोजगार हक्क, समान न्याय, दुर्बल वर्गांचे हित अशा विविध कल्याणकारी घटकांचा समावेश असल्याने या मार्गदर्शक तत्वांचे महत्त्व तिथं वाढलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेमधील मार्गदर्शक तत्व जे काही आहे तर त्याचं महत्त्व हे नितांत आणि अत्यंत आवश्यक तिथं असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून भारतीय राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारताच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ती तिथे अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक ती ठरत असल्याचं आपल्याला दिसतं. मार्गदर्शक तत्वांचे जे काही वर्गीकरण आहे तर ते वर्गीकरण आर्थिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे, सामाजिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे, राजकीय स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे, न्यायालयीन स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे अशा 5 प्रकारामध्ये मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण क्लासिफिकेशन तिथे केलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. आणि आजपर्यंत म्हणजे 1950पासून तर 2021पर्यंत भारताच्या राज्यघटनेचा इतिहास जर कधी आपण अभ्यासला, परंपरा जर कधी अभ्यासली तर आपल्या सहज लक्षात येतं की या 70 ते 75 वर्षाच्या प्रवासाच्या काळामध्ये भारतीय राज्यकर्त्यांनी घटनेच्या मार्गदर्शक तत्वांचा वेळोवेळी तिथे स्वीकार केलेला असलं आपल्याला दिसतं. त्याला अनुसरून राज्यकारभार धोरण तयार करण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला असलं आपल्याला दिसतं. पंचायत राजची व्यवस्था असेल, महिलाला आरक्षणाचे संदर्भ असेल, समान कामासाठी समान वेतन असेल, परराष्ट्र धोरण भारताचं जे काही परराष्ट्र धोरण असेल, याचबरोबर असे जे अनेक कितीतरी तत्त्व आहे की त्याची भारताच्या शासनाच्या धोरणांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी, ते धोरण रिझवण्याचं काम, स्वीकारण्याचं काम तिथं ते झालेलं असल्याचं आपणास दिसून येतं. आणि यामुळेच भारताच्या राज्यघटनेच्या भाग 4मधलं कलम 36 ते 51मध्ये जे काही राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहे तर ते भारतीय राज्यकर्त्यांसाठी त्यांच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक तिथं असल्याचं आपणाला दिसतात. आणि म्हणून वेळोवेळी भारतीय राज्यघटनाकारांनी, भारतीय राज्यकर्त्यांनी त्याचा उपयोगसुद्धा तो तिथं केलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मानव अधिकारांचं संरक्षणाचं काम तिथं झालेलं असल्याचं आपल्याला दिसतं. मानव अधिकारांची पायाभरणी, मानव अधिकारांची उद्घोषणा या घटकांच्या आधारे तिथं मोठ्या प्रमाणात झालेली असल्याचं आपणास दिसतं. त्यानंतर आपण जो काही शेवटचा भाग आपला या कोर्समधला जो काही आहे तर तो म्हणजे मूलभूत कर्तव्य जे काही आहे
तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये ते अभ्यासणार आहोत. आणि इथे जो काही आपला सिलॅबस आहे, म्हणजे आपण फंडामेंटल ड्युटीज अभ्यासल्यानंतर आपला जो काही सिलॅबस आहे तर तो इथे संपेल. क्रेडिट कोर्समध्ये आपण या भारताच्या दृष्टिकोनातून विविध आयोग आणि विविध कायदे ते अभ्यासलेले आहेत. आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये भारताची उद्देशपत्रिका, संविधानाची उद्देशपत्रिका असेल, संविधानातील भाग 3मध्ये मूलभूत अधिकार असतील, फंडामेंटल राईट्स असतील, आणि भाग 4मधील हे जे काही राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असतील, तर ही सगळे घटक आपण इथे अभ्यासलेले आहे. आता जो काही उर्वरित एक शेवटचा घटक आपला जो इथे फक्त राहिलेला आहे, तर तो फंडामेंटल ड्युटीज जो काही आहे, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये तो अभ्यासूया. इथे भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 3मध्ये कलम 12 ते 35मध्ये फंडामेंटल राईट्स, आणि कलम भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 4मध्ये कलम 35 ते 50 हे जे काही कलम 51 जे काही आहे, तर हे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाशी संबंधित तिथं असल्याचं आपणास दिसतात. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया. थँक्यू. धन्यवाद.